मंडळी नमस्कार. तुम्हाला माझ्या हातामध्ये हा जो खूपच सुंदर, खूप म्हणजे मे बी सगळेच साप खूप सुंदर असतात, सगळेच नैसर्गिक गोष्टी खूप सुंदर असतात, पण त्या सापांमध्ये सुद्धा अगदी म्हणजे असं म्हणजे सापांचं जग असेल आणि फ्रान्स मीन्समध्ये जर का त्यांना पॅरिसमध्ये असं कॅटवॉक वगैरे करायचं असेल तर जर का कोणता साप निवडला जाईल तर त्याच्यातला हा साप असेल असं मला वाटतं. कारण की एक म्हणजे हा बघा ना केवढा सडपातळ आणि केवढा छान आणि केवढा सुरेख आहे. ह्याचे जे फीचर्स आहेत, ह्याचे डोळ्याचे फीचर्स तुम्हाला कदाचित दिसतील व्हिडिओमध्ये. तर ह्याचे डोळ्याचे फीचर्स एवढे छान आहेत. ह्याचे डोळे सोनेरी रंगाचे आहेत, सोनेरी, आणि त्याचं आडवं बुळबुळ आहे. त्याच्यानंतर त्याचं डोकं थोडंसं कंपॅरेटिव्हली मोठं आहे, त्याचं मान छोटी आहे आणि त्याचं इतर शरीर खूपच सडपातळ आणि लांब आहे. हा साप बऱ्यापैकी तुम्हाला जर का दिसत असेल तर बऱ्यापैकी लांब त्याचा जो संपूर्ण शरीराचा जो भार आहे हा असा सांभाळू शकतो. हा जो साप आहे हा साप निमविषारी सापांपैकी आहे. एक साप असतात जे असतात बिनविषारी, एक साप जे असतात ते असतात विषारी, आणि काही साप असतात ते असतात निमविषारी. तर हा असा निमविषारी सापांपैकी एक आहे. ते काय आहे, कसं आहे ते मी सगळं तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामध्ये दुसरी अजून एक गोष्ट अशी आहे की हा साप आपल्याला आता इथे सापडला आपल्या ह्या रस्त्यावरती. जनरली हा साप कधीच झाडं सोडून हा कधी साप बाहेर आपल्याला दिसत नाही, पण हा साप आपल्याला आता रस्त्यावरती सापडला. आणि ॲक्च्युली एका माणसाच्या बाईकचा त्याला थोडासा धक्का लागला. त्याला समजलं नसेल की हा साप आहे का कसली तरी फांदी पडली का काहीतरी पडलं, आणि त्याने नंतर तो पटकन बाजूला गेला आणि त्याला थोडीशी इथे जखम झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल तर त्याला इथे थोडीशी जखम झालेली आहे. तर ते चेक करण्यासाठी आपण इकडे आलो. आपण ते सगळं चेक केलेलं आहे आणि ही जी जखम आहे ही त्याला लाईफ थ्रेटनिंग नाही आहे किंवा ह्या जखमेवरती त्याला मुंग्या लागण्याची शक्यता नाही आहे. त्याच्यामुळे आपण ह्या सापाला असं सोडून देणार आहोत. आपण ह्याची आता थोडीशी माहिती घेऊया आणि आपण ह्या सापाला लगेच सोडून देऊया. तर हा जो साप आहे ह्याला मराठीमध्ये हरिणटोळ असं म्हणतात. पूर्वी माथेरानमध्ये भरपूर मिळायचा, आता खूप जास्त मिळत नाही. त्याच्यानंतर हा साप असा एक असतो जो हिरवा रंगाचा असतो, जो माथेरान किंवा ह्या सगळ्या भागामध्ये मिळतो. आणि ह्याच्यासारखा अजून एक साप असतो त्याला म्हणतात ग्रीन पिट व्हायपर. तो हिरवा घोणस त्याला म्हणू शकतो आपण. ग्रीन पिट व्हायपरला मराठी शब्द कोणता तो मला माहिती नाही. तर ग्रीन पिट व्हायपर जो असतो तो डेफिनेटली विषारी असतो. त्याचं तोंड असं एवढं लांब नसतं, जे तुम्हाला स्नाऊट दिसतं त्याचं तोंड एवढं लांब आहे तसं लांब त्याचं तोंड नसतं. त्याचं तोंड बसकं असतं. त्याच्या डोळ्यांवरती फुगीर भाग असतो, जे टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत एका विषारी सापाच्या. त्याच्यानंतर घोणसासारखे त्याच्या अंगावरती पॅचेस असतात आणि हा एवढा मोठा डेफिनेटली नसतो. हा बघा केवढा मोठा साप आहे आणि त्याचं केवढं बॅलन्सिंग बघा, भयंकर बॅलन्सिंग आहे त्याचं. त्याला ही सुपरफिशियल झालेली जखम आहे, त्याच्यामुळे त्याला काही त्रास होत नाही. आपण जेव्हा आता सांगतोय तेव्हा या सापाची बरीच वेगवेगळी लक्षणं आहेत, बरीच वेगवेगळी विशेषण आहेत. विशेष साप आहे हा एकदम. एक म्हणजे तुम्हाला दिसतोय केवढा छान एखाद्या काडीसारखा आहे. आपल्याकडे वेगवेगळे जे सगळे साप असतात ते साप आपल्याला असं वाटतं की साप दिसत नाही शहरामध्ये किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी किंवा इतर वेगवेगळ्या वस्तींमध्ये साप थोडे कमी दिसतात असं आपल्याला वाटत असेल, पण तसं नसतं. साप हे खूप कॅमोफ्लाज्ड असतात. कॅमोफ्लाज्ड म्हणजे काय की त्यांना देवाने असं बनवलेलं असतं किंवा त्यांना इव्होल्युशननी असं बनवलेलं असतं की ते इतर पटकन दिसून नाही येणार कधीच. जसं इमॅजिन करा तुम्हाला हा साप जर का एखाद्या झाडावरती असेल तर हा जरा एक्स्ट्रा पोपटी आहे, पण जर का हा एखादा साप जर का झाडावरती असेल आणि तुम्हाला दिसत नसेल तर हा साप कधीच आपल्याला साधारणपणे समोर येणं समजणं दिसणं शक्य कठीण आहे. हा शांत स्तब्ध राहणारा साप आहे. तो एका ठिकाणी असा तुम्हाला दिसत असेल की ह्याला जरी असं हीच जर का धावण असती तर हळूहळू सगळीकडे नुसती पळत असते. आणि हा बघा कसं स्तब्ध राहणारा साप. याचा विचार असं स्तब्ध राहून असं एका ठिकाणी पकडून ठेवून स्तब्ध राहतो. आणि ॲम्ब्युश प्रेडिटर आहे. ॲम्ब्युश म्हणजे काय, त्याच्यासमोर जर का एखादं आलं तर तो असं त्या प्रेडिटरला त्या फूडला तो दिसत नाही. एखाद्या बेडूक असतं, हे जास्तीत जास्त हे साप म्हणजे बेडूक खातात, बेडकांच्या पाठीमागे असतात. तर हे साप जे बेडूक खातात त्या बेडकांना काय हा दिसत नाही हा साप आहे, कारण की त्यांनी ऑलरेडी तो एक काठीसारखा शांत उभा राहिलेला असतो. जसा तो बेडूक त्याच्या मारेच्या ह्याच्यामध्ये मी गेल्या काही व्हिडिओजमध्ये सांगत असतो की सापाची जी मारक क्षमता जी आहे ही त्याची 2/3 असते. त्याची 2/3 तो त्याच्यापासून अटॅक करू शकतो. आणि हा साप हा अगदीच डोसाईल साप आहे, खूपच छान शांत साप आहे. त्याच्यामुळे हा त्याचे ॲग्रेशन दाखवत नाही आहे, पण हा जर का ॲग्रेसिव्ह असता तर हा साप खूप असा एकदम व्यवस्थित त्याच्या ॲग्रेसिव्ह पोझिशनमध्ये, मी त्याचा तुम्हाला फोटो आत्ता दाखवत असेल, त्याच्या ॲग्रेसिव्ह पोझिशनमध्ये तो त्याचा जबडा असा मोठा करतो आणि असा एखाद्या स्प्रिंगसारखा मागे जातो. त्यावेळेला त्याचे जे रंग आहेत हा पूर्ण हिरवा इकडे, पण ह्या हिरव्याच्या आतमध्ये पांढरे आणि काळे पट्टे पण आहेत जे आपल्याला आत्ता दिसत नाही. जेव्हा तो ॲग्रेसिव्ह होतो तो त्याची फुफ्फुसं एक्सपांड करतो आणि फुफ्फुसं एक्सपांड केल्यावरती त्याचे हे पांढरे आणि काळे जे रंग आहेत ते असे बाहेर असे दिसून येतात.
प्लस त्याचे जे तिकडे पाठीमागे पण एक साप चाललाय, तुम्हाला दिसत असेल, तो जो पोहतोय तो साप आहे आणि हा पाणसाप नाही आहे, हा कुठला तरी वेगळा साप आहे. आपल्याला तिकडे जवळ जाऊन बघितल्याशिवाय दिसणार नाही. पाणसाप जो असतो तो एवढा चांगला पोहतो की त्याचं एवढं असं लाटाबिटा दिसत नाहीत. हा जो कोणता तरी वेगळा साप आहे जो तलाव क्रॉस करतोय किंवा पोहण्याची प्रॅक्टिस करतोय. तर हा जो साप आहे, हा साप एक म्हणजे हा ॲम्ब्युश प्रेडेटर आहे. त्याच्यानंतर हा ह्याचे रंग असे वेगवेगळे करू शकतो, त्याचा जबडा मोठा करून दाखवू शकतो जस्ट टू इंटिमिडेट. हा काय फार ॲग्रेसिव्ह साप नाही आहे, फार काय चावत बिवत नाही किंवा फार असा घोणस किंवा अशा टाईप साप नाही आहे. हा साप फक्त स्वतःचा म्हणजे राग देण्यासाठी म्हणून तो करतो. जसा नाग असतो तो पहिले राग देण्यासाठी तो त्याचा फणा उघडतो. तो काही त्याचं इंटेन्शन नसतं, त्यांनी फक्त माणसाने कोणी जे समोर जे असेल त्यांनी पळून जावं हीच त्याच्या पाठीमागची इच्छा असते. माणूस हा त्यांच्या डिक्शनरीमध्ये नसतो, पण बाकीचा जो कोण प्राणी त्यांनी पळून जाणं हे त्याच्या डिक्शनरीमध्ये असतं. सो अशा प्रकारे हा जो साप आहे, हा साप एक म्हणजे साधारणपणे कधीच जमिनीवरती येत नाही, अगदी चुकून माकून कधीतरी आपल्याला हा जमिनीवर दिसतो. हा जनरली झाडांमधनं जातो आणि त्याचमुळे ह्या सापाविषयी एक थोडीशी असा गैरसमज असते की हा साप टाळूवरती चावतो किंवा डोळ्यांना चावतो असं म्हणतात, पण असं काहीच नाही आहे. एक म्हणजे आपला जो टाळू आहे, आपलं जे डोकं आहे, शरीर मानवी शरीर जे बनवलं आहे त्याच्यापैकी आपली छातीमध्ये आपलं हृदय आहे, फुफ्फुस आहेत, नाजूक आहेत, तर लगेच देवाने आपल्याला बरगड्या दिलेल्या आहेत त्यांना प्रोटेक्ट करायला. तसंच सगळ्यात महत्त्वाचा भाग आपलं डोकं, आणि हे जे डोकं आहे त्याला प्रोटेक्ट करायला कवटी दिलेली आहे, केस आहेत. त्याच्यामधनं कुठलाच साप म्हणजे असं मला कुठलाच साप नाही आहे असा की अगदी जो चावू शकेल. आणि डोक्यांमध्ये चावून सापांना काय मिळतं, डोक्यामध्ये कुठचाही साप चावणं हे अतिशय इम्पॉसिबलपैकी गोष्ट आहे. त्याच्यामुळे ते होणं शक्य नाही. डोक्यामध्ये कुठचा साप चावू शकत नाही. आणि आपण अगदी जरी काम करत असताना जर का एखादा काटाबिटासुद्धा जरी डोक्यात लागला तरीसुद्धा तो आपल्याला समजायला 3-4 दिवस लागतात. काटा जर का डोक्यात गेला असेल तर एवढी त्याच्यामध्ये टणक बनवलेली आहे. एखादी बंदुकीची गोळी .22 वगैरे किंवा अशी जर का लांबनं येणारी बंदुकीची गोळी असेल तर ती सहज पेनिट्रेट पण करू शकत नाही आपल्या टाळूला, एवढा आपल्या मेंदूला, कारण की एवढा आपलं जे हे बनवलेलं आहे, कवटी बनवली ती स्ट्रॉंग बनवलेली आहे. हा साप जनरली बेडक्या खातो. दुसरी गोष्ट, ह्या सापाची एक अनोखी गोष्ट जे मी तुम्हाला सांगितली की हा साप अत्यंत डेव्हलप्ड सापांपैकी एक आहे. जसं की अजगर वगैरे जे प्राणी आहेत हे नॉन डेव्हलप्ड प्राणी आहेत. हे मे बी हजारो लाखो वर्ष ते साप डेव्हलपच झाले नाही, ते तसेच राहिले. त्यांना इनफॅक्ट खालती अजगरांना 2 त्यांच्या नांग्या पण असतात. ते अजूनही पूर्ण शक्तीचा वापर करून एखाद्या भक्ष्याला खातात वगैरे वगैरे, पण ते त्यांचं इव्होल्युशनमध्ये जात नाही. हा जो साप आहे, ह्या सापाचं वैशिष्ट्य असं आहे की हा त्याची कमीत कमी शक्तीचा वापर करतो, कमीत कमी मेटाबॉलिझमचा वापर करतो. ह्या सापाचा जो रंग आहे तो त्याने अशा प्रकारे अडॉप्ट केलेला आहे की जे आपले हिरव्या रंगाचे जे आपले जी पानं फुलं जे आहेत ते हिरव्या रंगांच्या झाडांमध्ये हा साप व्यवस्थित राहू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याला इंग्लिशमध्ये व्हाईन स्नेक असं म्हणतात. हा निमविषारी साप आहे. एक म्हणजे साप विषारी असतात जसे नाग, मण्यार, फुरसं, घोणस हे जसे आहेत तसे, आणि हा एक रेअर प्रजाती आहे की ह्याला निमविषारी असं म्हणतात. हा हरिणटोळ आहे. एक मांजऱ्या नावाचा साप असतो तो पण निमविषारी असतो, तसंच हा पण निमविषारी. आपले जे जबडा आहे, जसा आपला टाळू असतो त्या टाळूच्या मधनं जर का 2 दात आले तर ते कसे वाटतील, आणि त्याच्यामध्ये त्याला व्हेनमच्या ग्लँड्स असतात. तर हे कशासाठी असतं की 2 माणसांमध्ये जर का काही युद्ध झालं आणि एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाला चावलं, त्या चावल्याने सुद्धा माझं जे चावणं आहे, माझे जे समजा लाळ आहे, ते दुसऱ्या माणसासाठी कदाचित विष असू शकतं आणि त्याचा तो हात सडून जाऊ शकतो. सो अशा प्रकारे आपल्याला माहीत नसतं की आपल्या लाळेमध्ये थोडंसं विष आहे, आपल्यासाठी आपण ती लाळ आपल्या पचनासाठी वापरतो. तसंच हे सापसुद्धा त्यांची जी लाळ आहे ती त्यांच्या पचनासाठी वापरतात. एखादं भक्ष्य व्यवस्थित तोंडावर पकडल्यामध्ये मगच ते जे त्यांचं जो विष आहे ते वापरलं जातं. अदरवाईज त्यांनासुद्धा त्यांची लाळ सिंथसिस करणं हे खूप अवघड काम असतं. सापाला त्याचे व्हेनम वापरणं ही त्याची इच्छा दरवेळेला नसते. कधी कधी जर का त्यांनी खूपच जोरात चावा घेतला माणसाच्या करंगळीचा किंवा छोट्या ह्याचा हाताचा, तर हा व्हेनम थोडंसं माणसाला जे आहे ते कदाचित थोडीशी उलटी किंवा थोडंसं काहीतरी डायरिया वगैरे, थोडंसं जुलाब वगैरे होण्याची शक्यता असू शकते. पण इन व्हेरी व्हेरी रेअर केस तसा ह्याच्या व्हेनमचा मनुष्यावरती परिणाम काही होत नाही. आणि ह्याचे जे दात आहेत ते एकदम मायक्रोस्कोपिक आणि मागच्या बाजूला असे म्हणजे काही सरळ असतात तसे यांचे मागच्या बाजूला पूर्ण असे दात असतात. त्याच्यामुळे थोडेसे दात चावल्यानंतर त्याचा एखादा दात तुटून आपल्या स्किनमध्ये अडकण्याची शक्यता असू शकते. सो अशा प्रकारचा हा साप आहे. हा साप अजून एक त्याचं वैशिष्ट्य असं की हा साप आत्ता हिरव्या रंगाचा आहे,
काही काही एकदम जिथे पूर्णपणे हिरवा रंग जास्त नसतो तिथे हाच साप सेम एक्झॅक्टली वाईन स्नेक हाच साप हा पूर्णपणे चॉकलेटी किंवा ब्राऊन रंगाचा होऊन जातो. तर हा जो चॉकलेटी किंवा ब्राऊन रंगाचा होतो त्याचं कारण असं आहे की त्यावेळेला तिथे हिरवी पानच नसतात, त्यावेळेला फक्त त्याला फांद्यांवरती राहायचं असतं आणि मग फांद्यांमध्ये राहून त्याला ॲम्ब्युश करून एखादं त्याचं भक्ष्य पकडायचं असतं. त्यावेळेला हाच ग्रीन व्हाईन स्नेक त्यावेळेला आपल्याला तुम्हाला ब्राऊन झालेला दिसतो. हे सुद्धा त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. हाच साप तो बदलतो का ह्याचा जन्मच तसा असतो ते मला अजून एक्झॅक्टली माहिती नाही, पण ह्याचे 2 रंगामध्ये हा साप मिळतो. त्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की जगामधले 70% ते 80% साप असे जे अंडी घालतात आणि अंडी घातल्यानंतर त्याच्यापासून पिल्लं तयार होतात. हा त्या 30 किंवा 20% हा एक साप आहे जो डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो. सो असा हा आपला व्हाईन स्नेक आहे आणि हा खूप सुंदर आहे. पूर्वी हे साप खूप दिसायचे, मे बी आता काही कारणास्तव हे साप कमी झालेले असतील, काही कारणास्तव म्हणजे कारणं हजार आहेत. आपण बरीच निसर्गाची हानी मध्ये मध्ये करत असतो. सो मंडळी, आपण ह्याला आता सोडायला चाललेलो आहोत. परत सोडताना सुद्धा आपण आपल्याला जरी हा साप इकडे मिळाला असला तरी तुम्हाला दिसते की ह्या दोन्ही दिशेला तलाव आहेत आणि हा मेन रोड आहे. तर आपण त्याला एकदम रस्त्याच्या साईडला न सोडता आपण त्याला थोड्या अशा ठिकाणी सोडणार आहोत की जिकडे त्याला भरपूर झाडं आहेत, झाडंसुद्धा उंच असणार आहेत आणि ती एकमेकाला कनेक्टेड असणार आहेत, जेणेकरून हा साप जो आहे ह्याला परत जमिनीवर येण्याची किंवा रस्त्याला फेस करण्याची सिच्युएशन सगळ्यात कमी यावी. सो मंडळी, सापांना 2 रंग जास्त करून चांगले दिसतात, एक म्हणजे हिरवा आणि निळा. हिरवा आणि निळा हे रंग सर्वच सापांना दिसतात, पण काही साप असतात ज्यांना जास्त रंग दिसतात, काही साप असतात त्यांना अल्ट्राव्हायलेट विजन असते, काही सापांना इन्फ्रारेड विजन असते. तर ही जे इन्फ्रारेड विजनवाले जे असतात ते रात्री जातात आणि हा जो साप आहे ह्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघा कसा तो जातो. त्याला हिरवा रंग दिसला की ह्या सापाला पटापट स्वतःला मॅनेज करता येतं. हा बघा पूर्णपणे आता त्याला आपण आता सोडलंय पूर्ण आणि हा साप बघा पुढच्या काही मिनिटांमध्येच हा साप पूर्णपणे गायब होऊन जाईल. आपण शोधण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा हा साप दिसणार नाही. अशा प्रकारे धन्यवाद मंडळी, भेटू आपण कधीतरी सगुणा बागेत.